नमस्कार. आजचा हा 93वा दिवस. 1997 पासून महाराष्ट्राच्या पर्यटनावर काम करणाऱ्या मिहिर टुरिझमतर्फे मी सुधीर करंदीकर आणि आपण अर्थातच इतिहासाचा आणि पराक्रमाचा वारसा लाभलेले पराक्रमी पुणेकर आणि याच्याच आधारावरती आपल्याला वीरभूमी महाराष्ट्र हा तेजस्वी तारा अवकाशामध्ये प्रक्षेपित करायचा आहे. आणि त्या अनुषंगाने काल मी आपल्याशी बोललो त्याच्यामध्ये ऊर्जा आणि पुण्याचं महात्म्य असे दोन मुद्दे मी मांडले. आणि असं म्हटलं की उद्या सेवा आणि डिस्काउंट ह्याबद्दल आपण बोलू. सेवा नावाचा जो शब्द आहे त्याला एक वेगळंच सामाजिक अधिष्ठान आहे. जसं मी काल असं म्हटलं की शब्दांचे अर्थ आपल्या वर्तनातून बदलत जातात आणि नुसते अर्थ बदलत नाहीत तर ते शब्द अर्थहीन होतात आणि ही किमया आपणच करू शकतो. आणि मला असं वाटतं बऱ्याच वेळेला सेवा ह्या शब्दाचा अर्थ देखील त्याच दिशेने वाटचालीत आपण नेलेला आहे की पुढच्या काळामध्ये तो शब्द अर्थहीन होईल की काय अशी शक्यता वाटते. जसं आपण मानवाबद्दल आपण म्हणतो माणसांबद्दल की अन्न वस्त्र निवारा ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत. पण खरं म्हटलं तर ह्या तिन्ही गरजा पूर्ण करण्याची क्षमता माणसामध्ये आहे. मग माणसाला आवश्यकता कशाची आहे तर माणसाला ढोबळमानाने आवश्यकता आहे ती आपल्या मुलांचं कमीत कमी खर्चामध्ये शिक्षण आणि आपल्या आरोग्याबद्दल कमीत कमी खर्चामध्ये आरोग्याचं संरक्षण. या दोन मूलभूत गरजा मुळात आहेत. ह्या दोन मूलभूत गरजा माणसाच्या पूर्णपणे पार पडल्या की माणूस आपल्या क्षमतेनुसार काम करतो आणि अन्न वस्त्र आणि निवारा ह्या तो स्वतःच्या हिमतीवरती उभ्या करतो. आणि म्हणून जेव्हा सामाजिक अधिष्ठानाची आपण जेव्हा गोष्ट करतो तेव्हा सामाजिक काम असं आपण जेव्हा म्हणतो किंवा समाजसेवा असं जेव्हा आपण म्हणतो तेव्हा ते सर्व समाजाकरता लागू असलेले विषय त्याच्यात असतात आणि त्याचं अधिष्ठान असतं. परंतु आता प्रचलित सगळ्या व्यवस्थेमध्ये सर्व्हिस टॅक्स ह्या शब्दाच्यामुळे देखील आपल्या इथले सगळे सामाजिक आणि सेवेचे संदर्भ आपण बदलून टाकलेले आहेत. सेवा ही सशर्त सेवा, सेवा ही सशुल्क सेवा अशा प्रकारची मांडणी आपण केलेली आहे. त्यामुळे निस्वार्थपणाने असलेली सेवा आणि त्याच्यावर उपजीविका उभी करण्याच्या निमित्ताने असलेली सेवा ह्याच्यामध्ये आपल्याला फरक करणं खूप अवघड झालेलं आहे. आणि म्हणून दैनंदिन जीवनामध्ये एखाद्या विषयामध्ये सर्व्हिस देण्याचं काम त्याचंच आहे ना, त्याला कशाबद्दल पैसे द्यायचे, त्याने आमची नीट सर्व्हिस आम्हाला दिली का, सर्व्हिस देणं हे त्याचं काम आहे. अशा प्रकारचं वर्तन आपल्यामध्ये असतं. मग अगदी मी गमतीने काही जणांशी बोलताना असं म्हटलं की शिवाजी जन्माला यावा दुसऱ्याच्या घरात असं आपण म्हणतो. उद्या शिवाजी जरी आपल्या घरामध्ये आला तरी आपण त्याला असं म्हणू शकतो की आमच्या घरातलं जर स्वच्छतेचं काम करून दाखवलंस तू तर तू खरा मोठा शिवाजी, तू आमच्या सगळ्या गोष्टी मान्य केल्या म्हणजे तू थोर माणूस आहेस. अशा प्रकारची मानसिकता आपली आहे. म्हणजे एखाद्याने जर हातात हात मिळवला नाही तर आपण म्हणू की हातात हात का नाही मिळवला. एखाद्याने नमस्कार केला नाही तर आपण म्हणतो माझ्या पायाला त्याने स्पर्श देखील नाही केला. पायाला स्पर्श केला तर आपण म्हणतो की माझे पाय त्याने धुतले नाहीत. माझे पाय जर त्याने धुतले तर आपण म्हणतो त्यांनी माझे पाय देखील पुसले नाहीत. कारण सेवा देणं त्याचं काम आहे. अशा प्रकारच्या एका विचित्र वर्तनामध्ये आपण अडकलेलो आहोत की कायम दुसऱ्याने आपल्याला सेवा दिली पाहिजे याच्या अट्टहासामध्ये आपण आहोत. खरं म्हटलं तर दैनंदिन जीवनामध्ये एकमेकांना सहकार्य करण्याकरता सेवा ह्यापेक्षा सुद्धा सहाय्य मदत हा पुरेसा आहे. मी जेव्हा एखादी गोष्ट करतो ती गोष्ट करतो म्हणजे समोरच्या माणसाला मी सहकार्य करतो. त्यामुळे ट्रॅव्हल इंडस्ट्रीमध्ये देखील बोलताना आम्ही कस्टमरला चांगली सेवा देतो असा आपण शब्दप्रयोग करतो. तो शब्दप्रयोग आमच्या इथं नसतो. आम्ही म्हणतो आम्ही तुम्हाला सहाय्य करतो. सहाय्य कशाकरता तर महाराष्ट्र बघण्याकरता आम्ही सहाय्य करतो, सेवा देत नाही. कारण हा सगळा एकमेकांशी सहकार्य करण्याचा विषय आहे आणि सेवा जो विषय आहे तो सामाजिक अधिष्ठान असलेला विषय आहे, व्यक्तिगत जीवनात नाही. आपल्या इथे पूर्वीच्या काळी ज्या म्हणून शैक्षणिक संस्था ज्या उभ्या राहिल्या त्या त्यागाच्या जोरावरती
आणि सेवेच्या जोरावरतीच उभ्या राहिल्या ना. ज्या शैक्षणिक संस्थांना 100, 150, 200 वर्षाची पार्श्वभूमी आहे, त्या काळामधल्या आपल्या पूर्वजांनी त्या शिक्षण संस्था स्वतःची पदरमोड करून त्या संस्था उभ्या केलेल्या आपण बघतो की त्यामध्ये एक अत्यंत चांगला भाव होता की आपल्या इथल्या तरुणांना, आपल्या इथल्या पुढच्या पिढीला उत्तम प्रकारचं शिक्षण मिळावं. आणि त्याच्यानंतर त्याचं रूप बदलत गेलं आणि शिक्षण सम्राट अशी एक आपण पदवी आपण लोकांना द्यायला लागलो. आणि ते सगळं शिक्षण आम्ही म्हणू त्या पद्धतीने आणि आम्ही सांगू त्या किमतीला. मध्यंतरी माझ्या एका मित्राने मला सहज फोन केला आणि म्हणाला, अरे माझ्या नातवाला ॲडमिशन घ्यायची पण त्याने बरीच फी सांगितलेली आहे. मी म्हटलं, तू जर त्याच्याशी घासाघीस जर करायला लागलास तर ते म्हणते तुझ्या पाठीमागे रांगेत बरेच लोक उभे आहेत जे आम्हाला पैसे द्यायला तयार आहेत. कारण आपण आपल्या इथल्या व्यवस्थांचंच अवडंबर एवढं मोठं केलेलं आहे की ते आपल्याला खरं म्हटलं तर पेलवत नाही. आणि त्यामुळे त्यात सेवा नावाचा भाग हा लुप्त झालेला आहे. दवाखान्यांचं देखील तसंच आहे ना. 82-85च्या काळामध्ये माझं लातूरमध्ये वास्तव्य होतं. त्या काळात मी विद्यार्थी परिषदेचं काम करायचो. लातूरमध्ये डॉक्टर अशोकराव कुकडे हे एक मोठं नाव आहे. 60-65च्या काळामध्ये ते पुण्यामधून लातूरला गेले. जेव्हा आपली उपजीविका शोधण्याकरता लोक अन्य ठिकाणाहून पुण्यात येत होते तेव्हा हे पुण्यामधून लातूरला गेले. 4-5 डॉक्टरांच्या सहाय्याने त्या ठिकाणी एक विवेकानंद रुग्णालय त्यांनी सुरू केलं. सेवाभाव आणि उपजीविका ह्याचं परफेक्ट ब्लेंडिंग असलेलं ते उदाहरण आहे की त्यामधून लोकांची सेवा देखील होत होती आणि त्यांची उपजीविका देखील त्यातून भागत होती. आणि त्या ठिकाणी असताना त्या ठिकाणी आमचं एक कार्यालय होतं. ते कार्यालय वर्षभरापासून बंद पडलेलं होतं आणि त्या कार्यालयाचं भाडं देखील दिलेलं नव्हतं. त्या घरमालकाला मी जाऊन जेव्हा भेटलो तेव्हा तो म्हणाला, अरे वर्षभर तुमच्यापैकी कुणीही फिरकलं नाही, ह्याचं 400 रुपये भाडं आहे, तेवढं द्या आणि तुमचं सामान घेऊन जा. आतमध्ये मी डोकावून बघितलं. आतमध्ये असलेलं सामान म्हटलं तर फुटकळ होतं, ज्याची किंमत 50 रुपयापेक्षा देखील जास्त नव्हती. एक क्षणभर विचार केला काय म्हणावं. त्यांना आपण म्हणावं की अरे एवढं सामाजिक काम आम्ही करत असतो तर ह्या 400 रुपयाची काय गोष्ट करता, सोडून द्या ना तुम्ही. पण म्हटलं हे बरोबर नाही. आणि त्यावेळेस माझ्या संपर्कात आलेले श्रीयुत विजयराव करमरकरांना मी जाऊन भेटलो आणि त्यांना म्हटलं असं असं ते भाड्याची जागा आहे, ती परत करण्याची आवश्यकता आहे आणि 400 रुपये भाडं आहे. पण माझं मत असं आहे की आपण त्याला 400 रुपये दिले पाहिजेत. कारण ते 400 रुपये जर दिले नाहीत तर त्या अडचण काही नाही. म्हणून तो सामान घेईल आणि विकून टाकेल तो किंवा फेकून देईल. परंतु त्याच्या मनामध्ये एक भाव निर्माण असा होईल की आमच्या लातूरमध्ये डॉक्टर कुकडे नावाचं एक मोठं ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे, पण त्या ऋषितुल्य व्यक्तिमत्वाचे जे सहकारी आहेत, तरुण सहकारी आहेत, हे मात्र बदमाश आहेत. ते माझे 400 रुपये बुडवतात. आणि हे जेव्हा त्याच्या मनामध्ये येतं तेव्हा सामाजिक अधिष्ठानाला कुठेतरी धक्का लागतो. आणि म्हटलं म्हणून ते 400 रुपये दिले पाहिजेत. कर्मकरांनी माझं म्हणणं मान्य केलं, 400 रुपये दिले आणि विषय संपला. उदाहरण मी अशाकरता दिलं की सामाजिक भान नावाची जी गोष्ट आहे आणि सेवा नावाची गोष्ट आहे त्याचं जतन करण्याचं, पावित्र्य ठेवण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर असते. आणि म्हणून सेवा हा जो भाग आहे हा व्यक्तिगत जीवनापेक्षा हा सामाजिक भान असण्याची आवश्यकता जास्त आहे. आणि व्यक्तिगत जीवनामध्ये जो परस्पर नातेसंबंध असला पाहिजे तो सहजीवनाचा, सहकार्याचा, एकमेकांना सहाय्य करण्याचा भाव असला पाहिजे, कारण तो सेवेचा भाग नाही. आणि त्या सेवा नावाच्या दुष्टचक्रामध्ये आपण अडकलेलो आहोत आणि त्या दुष्टचक्रामधून आपल्याला बाहेर पडायचं आहे. त्यावेळेला उभ्या राहिलेल्या शैक्षणिक संस्था आणि त्या काळामध्ये उभ्या राहिलेल्या आरोग्यसेवा ह्यांच्या तुलनेमध्ये आज ज्या प्रकारची मोठी मोठी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स किंवा शैक्षणिक संकुल उभे राहिलेले आहेत ते बघितल्यानंतर लक्षात असं येतं की आपण संघर्ष कशाकरता करायचा. त्यामुळे संघर्षाचं परिमाण बदलून जातं. आणि म्हणून पुन्हा कुठेतरी तो समाजामध्ये एक भाव जागृत करण्याची आवश्यकता आहे की सेवाविषय, सेवेचा उल्लेख कशाकरता करायचा आणि सहकार्याचा उल्लेख कशाकरता करायचा. आणि म्हणून पुन्हा हे 2 ध्रुव आपल्याला निश्चित करायचे आहेत, एक सेवाविषयक आणि सहाय्यविषयक. सहाय्य हे व्यक्तिगत जीवनामध्ये आणि सेवा हा सामाजिक अधिष्ठानामध्ये. आणि त्या दृष्टीने आपल्याला महाराष्ट्र भ्रमण करायचं आहे.
आजच्यापुरतं एवढं पुरेसं आहे. बाकी डिस्काउंट ह्या विषयामध्ये आपण उद्या बोलू. धन्यवाद.